मॉर्निंग. आज आपण बघतोय मॅथ्सचा पार्ट 1 मधला चॅप्टर, 4th चॅप्टर आहे. कुठला? डिटर्मिनंट्स अँड मॅट्रायसेस. लास्ट लेक्चरमध्ये आपण फर्स्ट चॅप्टर, पहिला चॅप्टर कंप्लीट केला आहे ह्या पार्टमधला. सेकंड आणि थर्ड जे चॅप्टर आहेत ते ट्रिग्नॉमेट्री 1 आणि ट्रिग्नॉमेट्री 2. तर ते चॅप्टर जे आहेत ते बऱ्यापैकी त्याच्यामध्ये फॉर्म्युले आहेत आणि त्याच्यावर बेस्ट एक्झाम्पल्स आहेत. सो मी ते ऑनलाईन लेक्चरमध्ये घेणार नाही आहे. आपले जेव्हा रेग्युलर क्लासेस सुरू होतील, नेक्स्ट मंथमध्ये वगैरे स्टार्ट होतील किंवा जेव्हा होतील तेव्हा 1-2 महिन्यात, तेव्हा मी ते 2 चॅप्टर्स घेणार आहे. कारण त्याच्यामध्ये फॉर्म्युले जर तुम्हाला पाठ नाही झाले तर ते एक्झाम्पल सॉल्व करता येणार नाही आहेत. आणि इथं मी फक्त सांगून तुम्ही ते फॉर्म्युले करणार नाही आहे हे मला माहिती आहे. त्यामुळे ते 2 चॅप्टर्स मागे ठेवते आणि फार सोपे आहे. एकदा का तुम्हाला फॉर्म्युले आले की ते चॅप्टर काहीच अवघड नाहीत. सगळे फॉर्म्युलावर बेस्ड फक्त एक्झाम्पल्स आहेत त्याच्यामध्ये. म्हणजे आपले साइन, कॉस, टॅन, कोसेक, सेक, कॉटचे जे फॉर्म्युले आहेत ते आणि त्याचे स्टँडर्ड अँगल्स, त्याच्याशी रिलेटेड फॉर्म्युले, ह्याच्यावर सगळे एक्झाम्पल्स आहेत त्याच्यामध्ये बेस्ड. सो ते चॅप्टर्स मी नंतर घेते. आत्ता मी घेणार आहे तुमचा 4th चॅप्टर. फार सोपा चॅप्टर आहे, काहीच अवघड नाही आहे ह्याच्यामध्ये. साधे सोपे कॅल्क्युलेशन्स आहेत. फक्त व्यवस्थित रूल्स लक्षात घेतले तुम्ही की डिटर्मिनंट सॉल्व करण्याचे किंवा मॅट्रिक्स सॉल्व करण्याचे, तर तुम्हाला ते जमू शकतं. ठीक आहे, तर बघूयात आपण. पहिल्यांदा त्यांनी डिटर्मिनंट्स दिले याच्यामध्ये आणि त्यानंतर मॅट्रिक्सशी रिलेटेड रूल्स आणि त्याचे एक्झाम्पल्स दिलेत. तर पहिल्यांदा डिटर्मिनंट शिकूयात, कारण डिटर्मिनंट आल्याशिवाय तुम्हाला मॅट्रिक्स येणार नाही आहे, बरोबर. त्यामुळे आधी डिटर्मिनंट म्हणजे काय ते बघूया, नंतर मॅट्रिक्स. मॅट्रिक्स हा सिंग्युलर वर्ड आहे, मॅट्रायसेस हा त्याचा प्ल्युरल फॉर्म आहे आणि डिटर्मिनंट हा सिंगल आहे. डिटर्मिनंट्स हा त्याचा प्ल्युरल आहे, म्हणजे एकवचन अनेकवचन सांगते मी तुम्हाला. मॅट्रिक्स एकवचन आहे, मॅट्रायसेस अनेकवचन आहे. त्यानंतर डिटर्मिनंट एकवचन आहे, त्याचा अनेकवचन काय? डिटर्मिनंट्स. वेगवेगळे डिटर्मिनंट्स बघणार आहे आपण, म्हणून त्याला अनेकवचनी घेतलं आहे त्यांनी इथं. तर डिटर्मिनंट हे तुम्ही, म्हणजे ही जी काही कन्सेप्ट आहे किंवा ही गोष्ट नवीन नाही आहे तुमच्यासाठी, 10वीमध्ये पण हे तुम्ही बघितलेलं आहे. तर डिटर्मिनंट म्हणजे नेमकं काय असतं, तर असे व्हर्टिकल जे बार्स असतात त्याच्यामध्ये इलेमेंट्सचं रिप्रेझेंटेशन करणं. कसं? रोज आणि कॉलम्सच्या फॉर्ममध्ये. आडव्या ज्या असतात त्या काय असतात? रोज असतात आणि उभे जे असतात ते काय असतात? कॉलम्स असतात. फॉर एक्झाम्पल, आता सपोज हा एक डिटर्मिनंट आहे, ह्याला काहीतरी मी नाव दिलं ए. नेहमी लक्षात घ्या, डिटर्मिनंट आणि मॅट्रिक्स दोघांना पण कॅपिटल लेटर्सनीच नाव द्यायचं. नेहमी कॅपिटल लेटरनी त्यांना नाव द्यायचं आहे. मग आता सपोज हा एक डिटर्मिनंट आहे. डिटर्मिनंट रिप्रेझेंट करण्याची मेथड बघा, व्हर्टिकल बार्स म्हणजे उभ्या, हे जे काही 2 मी बार घेतलेले आहेत, उभ्या ज्या 2 लाईन्स घेते ह्याच्यामध्ये इलेमेंट्स आपल्याला दाखवायचे आहेत ह्या डिटर्मिनंटमधले. मग जनरल इलेमेंट घेते मी सुरुवातीला तुम्हाला सांगताना, आणि नंतर आपण एक्सरसाइजमध्ये वगैरे त्याचे एक्झाम्पल्स बघणार आहोत. मग सपोज असा काहीतरी डिटर्मिनंट आहे, इथं ए इलेमेंट आहे, इथं बी आहे, इथं सी आहे आणि इथं डी आहे. असे 4 इलेमेंट्स आहेत ह्या डिटर्मिनंटमध्ये. इथं काहीतरी आहे, इथे एक आहे, इथे काय. इलेमेंट्स म्हणजे काय असतं? दुसरं तिसरं काही नसतं, नंबर्सच असतात. फक्त इथं फिक्स मी कुठले नंबर घेत नाही आहे, जनरल दाखवते तुम्हाला. डिटर्मिनंट कसा असतो तो जनरल फॉर्ममध्ये दाखवते. तर बघा, ही जी ए आणि बी हे अशी ही जी होते ती काय झाली? आडवी रो. आडव्या ज्या असतात, हॉरिझॉन्टल ज्या असतात त्या रोज. मग ही कुठली रो? ह्या रोला कुठली रो म्हणणार? फर्स्ट रो, बरोबर. ए बी ह्या ज्या आडव्या ओळीमध्ये आहेत तिला काय म्हणणार? फर्स्ट रो. आणि सी डी हे असे हॉरिझॉन्टल आहेत, सी आणि डी, तर ह्याला काय म्हणणार? सेकंड रो. ठीक आहे. त्यानंतर ए आणि सी
असे उभे व्हर्टिकल घेतले तर हे काय असतात, व्हर्टिकल कॉलम्स. हॉरिझॉन्टल जे असतात त्यांना काय म्हणायचं, रो. हॉरिझॉन्टल म्हणजे कशा, आडव्या. आणि व्हर्टिकल म्हणजे उभे. उभे जे असतात ते काय असतात, कॉलम्स असतात. मग हा ए आणि सी आहेत हे काय आहे, फर्स्ट कॉलम. आणि बी आणि डी जे आहेत हे दुसऱ्या कॉलममध्ये, ह्याला काय म्हणायचं, सेकंड कॉलम. लक्षात येते का बघा, रो कशाला म्हणायचे आणि कॉलम कशाला म्हणायचे. ते उभे जे असतात, व्हर्टिकल. उभे म्हणजे काय, व्हर्टिकल. व्हर्टिकल जे असतात ते कॉलम्स असतात आणि आडवे जे असतात त्या काय असतात, रोज असतात. कन्फ्युजन करायचं नाही. हॉरिझॉन्टल रोज आणि व्हर्टिकल कॉलम्स. ठीक आहे, हे बऱ्यापैकी बेसिक इन्फॉर्मेशन झाली डिटर्मिनंटची. त्यानंतर आता ह्या डिटर्मिनंटची ऑर्डर काय, तर ऑर्डर कशी काढायची, तर ह्याच्यामध्ये किती रोज आहेत आणि किती कॉलम्स आहेत त्याच्यावरून त्याची ऑर्डर ठरते. आता बघा ह्याच्यामध्ये रो किती आहेत ह्या डिटर्मिनंटमध्ये, ही फर्स्ट रो आणि ही सेकंड रो, बरोबर. ह्या झाल्या 2 रोज आणि हा फर्स्ट कॉलम आणि हा सेकंड कॉलम, म्हणजे हे झाले 2 कॉलम्स. म्हणजे 2 रोज आणि 2 कॉलम्स आहेत ह्याच्यामध्ये. म्हणून ह्या डिटर्मिनंटची ऑर्डर किती झाली, ऑर्डर इज इक्वल टू किती झाली, 2. जेवढ्या रोज आणि जेवढे कॉलम्स आहेत तेवढी त्याची ऑर्डर असते. इथे 2 रोज आणि 2 कॉलम्स आहेत म्हणून ह्याची ऑर्डर 2. सपोज 3 रोज आणि 3 कॉलम्स असतील, 3 रोज आडव्या आणि 3 कॉलम्स उभे, तर त्याची ऑर्डर किती होणार, 3 होणार, बरोबर. तर लक्षात येते का बघा, डिटर्मिनंट दाखवताना नेहमी व्हर्टिकल बार्सनी दाखवायचा. ठीक आहे, ह्याच्यामध्ये अशा आपण एलिमेंट्स रिप्रेझेंट करू शकतो रोज आणि कॉलम्सच्या फॉर्ममध्ये. तर ही जी आडवी आहे ती रो आहे, ही फर्स्ट रो, ही सेकंड रो आणि उभा हा फर्स्ट कॉलम आणि हा सेकंड कॉलम. ठीक आहे, आणि आता ह्याची सपोज आपल्याला व्हॅल्यू काढायची आहे या डिटर्मिनंटची. तर त्या डिटर्मिनंटची व्हॅल्यू आपण कशी काढणार आहे डिटर्मिनंटची व्हॅल्यू, तर हे जे एलिमेंट्स आहेत ह्यांचं क्रॉस मल्टिप्लिकेशन घ्यायचं. म्हणजे एचं डी सोबत मल्टिप्लिकेशन घ्यायचं आणि बीचं सी सोबत मल्टिप्लिकेशन घ्यायचं. म्हणजे डिटर्मिनंटची व्हॅल्यू, आता व्हॅल्यू ऑफ डिटर्मिनंट ए असं लिहायचं हे. ठीक आहे, एची आपण व्हॅल्यू फाइंड करतो. तर ती कशी येणार, ए आणि डी नेहमी घेताना पहिल्यांदा ह्या दोघांचंच मल्टिप्लिकेशन घ्यायचं. म्हणजे ए इंटू डी, बरोबर. ए इंटू डी आणि मायनस मध्ये काय येणार, मायनस. म्हणजे हे क्रॉस मल्टिप्लिकेशन एलिमेंट्सचं घेतो आणि त्यांचा डिफरन्स घ्यायचा आहे. ए डी मायनस इकडचं कुठलं येणार, बी इंटू सी. नेहमी लक्षात घ्या, पहिल्यांदा क्रॉस मल्टिप्लिकेशन लिहिताना ए डीच लिहायचा आणि मग मायनस हा बी सी लिहायचा. बी सी मायनस ए डी लिहायचा नाही, पहिल्यांदा ए डी लिहायचा आणि मगच बी सी. इकडचे जे एलिमेंट्स आहेत, इथं ए आणि डी आहे म्हणून मी असं सांगते, ह्या प्लेसला आणि ह्या प्लेसला जे एलिमेंट असतील त्यांचंच आधी मल्टिप्लिकेशन घ्यायचं, मायनस मग इकडच्या 2 एलिमेंटचं मल्टिप्लिकेशन घ्यायचं. ह्याच्यातून जी काय व्हॅल्यू येईल ती झाली ह्या डिटर्मिनंटची व्हॅल्यू. आता इथं आपले जनरल एलिमेंट्स आहेत, सो आपल्याला पर्टिक्युलर व्हॅल्यू काय मिळणार नाही आहे. पण जर इथं काहीतरी नंबर्स असते तर आपल्याला डेफिनेटली या डिटर्मिनंटची व्हॅल्यू मिळाली असते. तर बघा, लक्षात येते का तुमच्या, सोपं आहे, काहीच अवघड नाही. आणि जरी तुम्हाला आता मी असे ABCD किंवा जनरल एलिमेंट्स घेऊन दाखवते म्हणून काही अवघड वाटत असेल, वेगळं वाटत असेल, तरी मी पुढे एक्झाम्पल्स घेणार आहे तेव्हा आणि तुम्हाला सांगणारच आहे, तेव्हा अजून चांगलं कळेल. पण हे मी थेरॉटिकल का घेते, कारण बोर्डच्या एक्झामला तुम्हाला एक्झाम्पल्स देतील, काहीतरी नंबरच्या फॉर्ममध्ये देतील. पण CETची जी एक्झाम असते त्याच्यामध्ये तुम्हाला नंबर्सच्या फॉर्ममध्येच प्रत्येक वेळी देतील असं नाही. थेरॉटिकल पण काय काय क्वेश्चन्स विचारतील आणि मग त्याच्यावरून तुम्हाला आन्सर काढायचं असेल त्यावेळी तुम्हाला हे कळलं पाहिजे ना कसं असतं थेरॉटिकली एलिमेंट्स कसे दाखवायचे ते. म्हणून मी हे असं तुम्हाला आधी थेरॉटिकल पण सांगते आहे, नंतर एक्झाम्पल्स पण आपण घेणारच आहे. ठीक आहे, हा झाला ऑर्डर
2चा डिटर्मिनंट. ऑर्डर 2चा डिटर्मिनंट लिहायचा कसा, त्याच्या रोज कशा असतात, कॉलम्स कशा असतात, त्याची ऑर्डर कशी काढायची, जेवढे रोज आणि कॉलम्स तेवढी त्याची ऑर्डर, बरोबर. आणि त्या डिटर्मिनंटची व्हॅल्यू कशी काढायची. आता आपण काय बघूयात 3/3चा डिटर्मिनंट कसा लिहायचा ते. तर आता सपोज आपल्याकडं काहीतरी डिटर्मिनंट असेल एच आहे आणि त्या डिटर्मिनंट 3/3चं आहे, म्हणजे त्याच्यामध्ये किती 3 रोज, आडव्या ज्या रोज आहेत त्या 3 आणि उभे जे असतात ते कॉलम्स, 3 रोज आणि 3 कॉलम्स असणार आहेत. ठीक आहे. आता इथं आपण डायरेक्ट असे इलेमेंट्स घेऊ शकत होतो, पण इथं आपण काय करूयात, प्रत्येक इलेमेंटला पर्टिक्युलर नाव देऊयात. ठीक आहे. इथं जे इलेमेंट येणार आहेत ते कुठले येणार आहेत, फर्स्ट रो मधले, बरोबर. आणि इथे येणार आहेत ते सेकंड रो मधले, इथे येणार आहेत ते कुठले, थर्ड रो मधले, इथे येणार आहेत ते फर्स्ट कॉलम मधले, इथे येणार आहेत ते सेकंड कॉलम मधले आणि इथे येणार आहेत ते थर्ड कॉलम मधले, बरोबर. असे आपण एलिमेंट्स लिहिणार आहे. मग ह्या डिटर्मिनंटमधले एलिमेंट्स कसे आहेत, तर सगळे AIJच्या फॉर्मचे एलिमेंट्स दाखवण्याचं जनरल नोटेशन आहे AIJ. अशा प्रकारे आपण एलिमेंट्स लिहिणार आहे. हे आय आणि जे आहेत ते त्याच्या बेसला आहेत, एच्या बेसला आहेत आय आणि जे. ठीक आहे. AIJ. आता ह्यातला आय म्हणजे काय आहे, आय म्हणजे काय, त्याचा रो नंबर आहे, म्हणजेच तो कुठल्या रो मध्ये आहे ते. आणि जे म्हणजे काय, त्याचा कॉलम नंबर आहे, बरोबर. आय आणि जे म्हणजे इलेमेंट नेहमी आपण जनरली लिहिणार आहे, जनरल त्यांचं रिप्रेझेंटेशन करणार आहे, तेव्हा त्याच्यामध्ये AIJ अशा प्रकारे आपण एलिमेंट्स दाखवणार आहे सगळे. आणि आय जो असणार आहे पहिल्यांदा त्याचा रो नंबर लिहायचा, म्हणजे तो कुठल्या रो मध्ये आहे ते लिहायचं, आडव्या कुठल्या ओळीत आहे ते पहिल्यांदा इथं लिहायचं आणि त्यानंतर लगेच दुसऱ्यांदा काय लिहायचं, त्याचा कॉलम नंबर, म्हणजे तो कुठल्या कॉलममध्ये आहे. ठीक आहे. लिहून दाखवते तुम्हाला. आता सपोज इथला पहिला एलिमेंट लिहिताना तो कसा असणार आहे, फर्स्ट रो आणि फर्स्ट कॉलममध्ये, म्हणून त्याला कसं लिहिणार, A11. एच्या बेसला काय येणार, 1 1, कारण तो फर्स्ट रो मध्ये आणि फर्स्ट कॉलममध्ये आहे. त्यानंतर इथला दुसरा एलिमेंट लिहिताना कसा लिहिणार, A. आता तो फर्स्ट रो मध्येच आहे पण सेकंड कॉलममध्ये, म्हणजे इथला एलिमेंट कसा लिहिणार, A12. पहिल्यांदा रो नंबर लिहायचा आणि नंतर कॉलम नंबर लिहायचा. 1 हा काय झाला, रो, म्हणजे तो फर्स्ट रो मध्ये आहे आणि 2 काय झाला, कॉलम, म्हणजे तो सेकंड कॉलम मध्ये आहे. त्यानंतर पुढं काय, A13. इथला एलिमेंट येणार, कारण हा जो काही आहे A13 हा फर्स्ट रो मध्ये आहे आणि थर्ड कॉलम मध्ये आहे, म्हणून आपण त्याला जनरली कसा लिहिला, A13. त्यानंतर आता सेकंड रो मधले एलिमेंट्स लिहूयात. आता इथं जो एलिमेंट असणार आहे जो पण काय A, तो सेकंड रो मध्ये आहे आणि फर्स्ट कॉलम मध्ये, म्हणून ह्याला काय म्हणलं आपण, A21. त्यानंतर इथं असणार आहे तो कसा असणार आहे, सेकंड रोज आणि सेकंड कॉलम, म्हणजे कसं येणार, A22. त्यानंतर इथं जो एलिमेंट असणार आहे तो कसा असणार आहे, सेकंड रो, पण कॉलम कुठला असणार आहे, थर्ड कॉलम असणार आहे, म्हणून तो काय असणार आहे, A23. ठीक आहे. आता इथं जो एलिमेंट असणार आहे जनरल कुठलाही A, तो थर्ड रो मध्ये असणार आहे, म्हणून आधी काय घेणार, 3 आणि फर्स्ट कॉलम मध्ये असणार आहे म्हणून 1, A31. त्यानंतर इथं असणार आहे तो कसा, थर्ड रो मध्येच असणार आहे पण सेकंड कॉलम मध्ये, म्हणजे कसं झाला, A32. त्यानंतर इथं जो असणार आहे तो थर्ड रो आणि थर्ड कॉलम, म्हणून ह्याला कसं लिहिणार, A33. लक्षात येते का कसे एलिमेंट्स लिहिलेत आपण ते. जनरली कसे लिहायचे, हे AIJ असे लिहायचे. आय म्हणजे काय, रो नंबर, तो कुठल्या रो मध्ये आहे ते, आणि जे म्हणजे काय, कॉलम नंबर आहे, बरोबर. मग इथं जो फर्स्ट पोझिशनला असणार आहे, फर्स्ट प्लेसला जो नंबर असणार आहे तो फर्स्ट रो आणि फर्स्ट कॉलम, म्हणून
A11. सेकंड पोझिशनला जो असणार आहे तो फर्स्ट रो बट सेकंड कॉलम म्हणून A12 आणि इथं असणार आहे तो फर्स्ट रो आणि थर्ड कॉलम म्हणून A13. त्यानंतर इथं असणार आहे तो सेकंड रो फर्स्ट कॉलम A21. त्यानंतर इथं असणार आहे तो सेकंड रो सेकंड कॉलम A22 आणि इथं असणार आहे तो सेकंड रो थर्ड कॉलम A23. त्यानंतर इथं असणार आहे तो कसा थर्ड रो मधले आता बघूयात. थर्ड रो फर्स्ट कॉलम A31. त्यानंतर थर्ड रो सेकंड कॉलम A32 आणि थर्ड कॉलम A33. नेहमी लक्षात घ्या, पहिल्यांदा लिहिताना रो नंबरच लिहायचा आहे आणि मगच कॉलम नंबर लिहायचा आहे. उलटं करायचं नाही आहे. रोला इम्पॉर्टन्स द्यायचा आहे, आधी रो नंबर लिहायचा मग कॉलम नंबर लिहायचा. ठीक आहे, लक्षात आलं. 3/3चा डिटर्मिनंट कसा लिहायचा आहे ते. 2/2चं तर कळालं. 3/3चा कसा लिहायचा आहे ते बघा. आता ह्या डिटर्मिनंटची ऑर्डर किती येणार. हा कितीचा डिटर्मिनंट येणार, ऑर्डर किती येणार ह्याची म्हणजे. तर ऑर्डर कशी काढतो आपण, त्याच्यामध्ये किती रो आहेत आणि किती कॉलम्स आहेत त्याच्यावरून. तर बघा ह्या डिटर्मिनंटमध्ये किती रोज आहेत, 1 2 3 रोज बरोबर. आणि कॉलम्स किती आहेत, 1 2 3 म्हणजे 3 रोज आणि 3 कॉलम्स आहेत ह्या डिटर्मिनंटमध्ये. म्हणून ह्याची ऑर्डर किती झाली, ऑर्डर इक्वल टू 3. म्हणजे ह्या ज्या डिटर्मिनंट आहेत 3/3चा म्हणजे 3 रोज आणि 3 कॉलम्स, म्हणून ह्याची ऑर्डर किती झाली, 3 झाली. ठीक आहे, लक्षात येते. जनरल सांगते मी हे डिटर्मिनंटबद्दल. आता इथं जसं आपण 2/2चा डिटर्मिनंटचं एक्सपान्शन घेतलं तसं 3/3चं पण एक्सपान्शन बघूयात. तर हा जो ऑर्डर 3चा डिटर्मिनंट आहे किंवा 3/3 म्हणजे काय, इथं लिहायची त्याची ऑर्डर. कधी कधी लिहितात, कधी कधी लिहित नाहीत. जनरली मॅट्रिक्समध्ये लिहितात, पण मी सांगते तुम्हाला ते. इथं 3/3 म्हणजे काय असतं, तर इथं पहिल्यांदा जे असतं ते नंबर ऑफ रोज आणि दुसऱ्यांदा जे असतं ते नंबर ऑफ कॉलम्स. आता इथे रोज किती आहेत, 3, म्हणून पहिल्यांदा 3 घेतलं आणि इथं कॉलम्स पण 3 आहेत, म्हणून हा कितीचा झाला, 3/3 किंवा त्यालाच काय म्हणायचं, ऑर्डर 3. ठीक आहे, आता आपण ह्याचं एक्सपान्शन बघूयात. आता ह्याचं तर आपण 2/2 सारखं तर एक्सपान्शन नाही करू शकत. 2/2 मध्ये डायरेक्ट क्रॉस मल्टिप्लाय करून डिफरन्स घेतला. पण इथं जर आपण क्रॉस मल्टिप्लाय करायला गेलो तर कोणाकोणाचं आणि कसं कसं क्रॉस मल्टिप्लिकेशन घेणार. सो इथं क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं नाही आहे, तर कुठलाही मेथड वापरायची आहे बघा. आता आपल्याला हा जो डिटर्मिनंट आहे ए, ह्याचं एक्सपान्शन बघायचे किंवा ह्याची व्हॅल्यू काढायची. तर त्याच्यासाठी काय करणार, पहिल्यांदा हा जो पहिला इलेमेंट आहे A11 तो ॲज इट इज घ्यायचा. A11 घेतला की तो इलेमेंट असणारी रो आणि कॉलम इलिमिनेट करायचे. म्हणजेच काय करायचं आहे बघा आपल्याला इथं. आता A11 कुठल्या रोमध्ये आणि कुठल्या कॉलममध्ये आहे, तर A11 जो आहे आपला तो फर्स्ट रो आणि फर्स्ट कॉलममध्ये आहे, म्हणून आपण हे इलिमिनेट केले, हे घालवले. मग उरले कोण, फक्त हे 4 एलिमेंट्स उरले बरोबर. मग ह्यांचा डिटर्मिनंटनी ह्याला मल्टिप्लाय करायचं. उरलं कोण, A22 A23 त्यानंतर A32 आणि A33. ह्यांचा डिटर्मिनंट घ्यायचा आणि ह्याने ह्या A11ला मल्टिप्लाय करायचं. बघा लक्षात येते का, पहिल्यांदा पहिला इलेमेंट ॲज इट इज घ्यायचा A11, मग तो ज्या रोमध्ये आणि ज्या कॉलममध्ये आहे ते इलिमिनेट करायचे, घालवायचे, ते पकडायचे नाहीत. उरलं कोण, A22 A23 A32 आणि A33. त्यांचा डिटर्मिनंट घ्यायचा. आता त्यांचा डिटर्मिनंट घेणार म्हणजेच काय, तर त्यांचं परत क्रॉस पुढची स्टेप म्हणजे त्यांचं क्रॉस मल्टिप्लिकेशन घेऊन मग त्यांचं डिफरन्स घ्यायचा क्रॉस मल्टिप्लिकेशनमधला. ठीक आहे, झाला फर्स्ट इलेमेंट. त्यानंतर आता A12 घ्यायचा, पण इथं मायनस साईन घ्यायचं. पहिल्यांदा प्लसच ठेवायचा A11, नंतर हे झालं पहिली स्टेप की इथं मायनस A12 घ्यायचं. ठीक आहे, दुसरा एलिमेंट घ्यायचा फर्स्ट रो मधला किंवा A12 घ्यायचा, पण इथं नेहमी लक्षात घ्या मायनसच साईन येणार. मायनस A12 घेतलं की आता परत A12 ज्या रो आणि कॉलममध्ये आहे ते इलिमिनेट करायचे. मग A12 कुठल्या रोमध्ये आहे, फर्स्ट रो, आणि कॉलम कुठला आहे, सेकंड. म्हणजे फर्स्ट रो आणि सेकंड कॉलम गेले. उरले कोण, ते डिटर्मिनंटच्या फॉर्ममध्ये लिहायचे. कोण उरले, A21
A23, त्यानंतर A31 आणि A33, बरोबर. हे चौघं उरतात. बघा ना, ही फर्स्ट रो आणि सेकंड कॉलम इलिमिनेट केल्यावर हे दोघं आणि हे दोघं उरतात. म्हणजे कोण? A21, A23, A31 आणि A33. त्यांचा डिटर्मिनंट घ्यायचा. ह्यांचा डिटर्मिनंट म्हणजे काय? क्रॉस मल्टिप्लिकेशनचा डिफरन्स घ्यायचा, बरोबर. आणि त्यानंतर काय करणार? प्लस. आता कुठलं साईन घ्यायचं? प्लस. म्हणजे अल्टरनेट प्लस मायनस साईन. पहिल्यांदा प्लस घ्यायचं, नंतर मायनस घ्यायचं, नंतर प्लस घ्यायचं. प्लस. आता पुढचा एलिमेंट कोण आहे? A13, बरोबर. पुढचा एलिमेंट आहे A13. A13 घेतला. आता हा कुठल्या रोमध्ये आहे? फर्स्ट रो आणि थर्ड कॉलम. ते इलिमिनेट केले. उरले कोण? हे चौघं. तर ह्यांचा डिटर्मिनंट काय येणार? A21, A22, A31 आणि A32. अशा प्रकारे हा जो काही गिवन डिटर्मिनंट आहे आपला, जो 3/3चा किंवा ऑर्डर 3चा, ह्याचं एक्सपान्शन होणार आहे. काहीच अवघड नाही आहे, सोपं आहे. फक्त मी जनरल फॉर्ममध्ये लिहिले त्यामुळे तुम्हाला थोडंसं अवघड वाटू शकतं, पण नंबर्सच्या फॉर्ममध्ये घेतलं तर तुम्हाला कळेल की किती इझी आहे हे. फक्त व्यवस्थित लक्षात ठेवा. पहिल्यांदा फर्स्ट रोमधला फर्स्ट एलिमेंट किंवा A11 घ्यायचा, त्याला प्लसच साईन ठेवायचं, ठीक आहे. जे काही त्याचं साईन असेल ते. सपोज तो निगेटिव्ह असेल एलिमेंट तर निगेटिव्ह ठेवायचा, पॉझिटिव्ह असेल तर पॉझिटिव्ह ठेवायचा. तो ज्या रोमध्ये आणि ज्या कॉलममध्ये आहे ते सोडून उरलेल्या एलिमेंट्सचा डिटर्मिनंट घ्यायचा, ठीक आहे. डिटर्मिनंट म्हणजे काय? क्रॉस मल्टिप्लिकेशनचा डिफरन्स. मध्ये मायनस साईन येणार. त्यानंतर नेक्स्ट कुठला एलिमेंट आहे? A12 मायनस A12. मग परत फर्स्ट रो आणि सेकंड कॉलम इलिमिनेट करणार. उरलेले एलिमेंट्सचा डिटर्मिनंट घेणार, ठीक आहे. पुढं काय करणार? प्लस. परत प्लस साईन येणार. पहिल्यांदा प्लस, नंतर मायनस, नंतर प्लस. A13 घेतला, त्यात तो ज्या रोमध्ये आणि ज्या कॉलममध्ये आहे ते इलिमिनेट केलं. उरले कोण? A21, A22, A31 आणि A32. त्यांचा डिटर्मिनंट घेतला. त्यांचा डिटर्मिनंट घ्यायचा म्हणजेच काय करायचं? त्यांच्या क्रॉस मल्टिप्लिकेशनचा डिफरन्स घ्यायचा आणि हे सिम्प्लिफाय करायचं. आता हे जनरल घेतले मी, सो मी काही तुम्हाला फायनल आन्सर वगैरे काही काढून दाखवणार नाही आहे. पण जेव्हा आपण एक्झाम्पल्स बघणार आहे ह्याची 3/3च्या डिटर्मिनंटची व्हॅल्यू वगैरे फाईंड करण्याची, तेव्हा मी तुम्हाला हे सगळं सोडवून दाखवणार आहे. आत्ता जस्ट थेरॉटिकल कसं येते हे, किंवा जनरल फॉर्म कसे आहेत, कुठल्या एलिमेंटच्या पोझिशनला कशी कशी नावं दिलेत ते बघा. कारण एंट्रन्सला अशा प्रकारे तुम्हाला विचारू शकतात. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, एलिमेंट्स आपण जनरल फॉर्ममध्ये कसे लिहितो? AIJच्या फॉर्ममध्ये, वेअर I इज व्हॉट? रो नंबर ऑफ दॅट एलिमेंट अँड J इज व्हॉट? कॉलम नंबर ऑफ दॅट एलिमेंट, ठीक आहे. ही दोन गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. त्यानंतर बघा, आपण हे जे रो आहे, ही जी फर्स्ट रो आहे, हिला आपण असं पण म्हणू शकतो R1 फर्स्ट रो. ही सेकंड रो आहे, हिला काय म्हणू शकतो? R2. ह्याला अशी नावं देऊ शकतो. आणि थर्ड रो आहे, हिला काय म्हणू शकतो? R3. फर्स्ट रोला काय म्हणणार? R1, सेकंड रोला R2 आणि थर्ड रोला R3. सिमिलरली कॉलम्सच्या केसमध्ये पण हा फर्स्ट कॉलम आहे, याला काय म्हणणार? C1. सेकंड कॉलम आहे, याला काय म्हणणार? C2. आणि थर्ड कॉलम आहे, त्याला काय म्हणणार? C3. म्हणजे रोज आणि कॉलम्स आपण लिहिताना नोटेशनच्या फॉर्ममध्ये कसे लिहिणार आहे? तर रोजसाठी कॅपिटल R आणि त्याच्या बेसला जी कुठल्या नंबरची रो आहे ते, म्हणजे फर्स्ट असेल तर R1, सेकंड असेल तर R2, थर्ड असेल तर R3. आणि कॉलम्सच्या केसमध्ये C, कॅपिटल C वापरतो आपण. आणि जो कुठला कॉलम असेल त्याप्रमाणे त्याच्या बेसला त्याचं नाव लिहिणार आहे. ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे, कारण पेपरमध्ये तुम्हाला प्रत्येक वेळी काय असं फर्स्ट रो सेकंड कॉलम असं देणार नाहीत. R1, C1, C2च्या फॉर्ममध्ये देऊ शकतात किंवा एक्झाम्पल्समध्ये. तर तुम्हाला ते ओळखायचं आहे की ही कुठली रो आहे किंवा हा कुठला कॉलम आहे. त्यानंतर डिटर्मिनंट रिप्रेझेंट करण्यासाठी आपण लेटर पण वापरू शकतो किंवा डेल्टा पण वापरू शकतो. असा जो त्रिकोण असतो त्याला काय म्हणतात? डेल्टा म्हणतात.
त्यानंतर म्हणजेच कसं DELTA म्हणजे हा काय आहे डेल्टा, असा त्रिकोण काढायचा आणि ह्याला नाव काय दिलं म्हणजे ह्याचं नाव काय आहे त्रिकोणाचं तर डेल्टा. म्हणजे एखादं डिटर्मिनंट दाखवायचं असेल, तुम्हाला कुठलं लेटर सुचत नसेल किंवा लेटरनी तुम्हाला दाखवायचा नसेल तर जनरली डेल्टानी तो डिटर्मिनंट दाखवतात. ठीक आहे. आणि आपण आता ह्या ज्या काही रोज घेतले किंवा हे जे काही कॉलम्स घेतले डिटर्मिनंटमध्ये हे आपण सेपरेट पण लिहू शकतो. आता हे सेपरेट कसे लिहिणार, सपोज तुम्हाला ही जी सेकंड रो आहे ती सेपरेट लिहायची, दुसरीकडे लिहायची, तर ती लिहिणार कशी, बॉक्समध्ये लिहायची नेहमी, स्क्वेअर ब्रॅकेट किंवा बॉक्सच्या फॉर्ममध्ये ही सेकंड रो कशी लिहिणार, A21 A22 आणि A23. म्हणजे रो आहे ती तुम्हाला डिटर्मिनंटमध्ये नाही कुठेतरी वेगळीकडे लिहायची, तर ती लिहिताना कशी लिहायची, बॉक्सच्या फॉर्ममध्ये, किंवा कॉलम पण तुम्ही बॉक्सच्या फॉर्ममध्ये लिहूच शकता. सपोज तुम्हाला हा जो थर्ड कॉलम आहे C3 ह्याला बॉक्समध्ये लिहायचं, तर लिहिणार कसा, उभा बॉक्स काढायचा. इथं फक्त रो काढताना तुम्ही कसा आडवा बॉक्स काढत होतात, आता कसा काढायचा, उभा बॉक्स काढायचा. बरोबर. काय येणार, A13 A23 आणि A33. ठीक आहे. असा हा C3 किंवा थर्ड कॉलम तुम्ही बॉक्सच्या फॉर्ममध्ये लिहू शकता. फक्त रोज लिहायच्या असल्या तर आडवा बॉक्स काढून त्याच्यामध्ये एलिमेंट्स लिहायचे, आणि कॉलम लिहायचा असेल तर उभा बॉक्स काढून त्याच्यामध्ये एलिमेंट्स लिहायचे आहेत. ही गोष्ट नीट लक्षात घ्या. जिथं तुम्हाला सांगितलं असेल तिथंच हे करायचं आहे, मनाने कुठलीही गोष्ट करायला जायचं नाही आहे, रूल्सप्रमाणेच सॉल्व करायचे, म्हणजे चुकणार नाही आहे कुठंच तुमचं. ठीक आहे. नेक्स्ट पॉईंट काय आहे बघा, मायनर्स अँड कोफॅक्टर्स ऑफ एलिमेंट्स ऑफ डिटर्मिनंट. म्हणजे तुम्हाला आता डिटर्मिनंट कसे असतात ते कळालं, ऑर्डर 2चा कसा लिहायचा, ऑर्डर 3चा कसा लिहायचा हे लक्षात आलं. आता त्या डिटर्मिनंटचे जे एलिमेंट्स असतात त्यांचे मायनर्स आणि कोफॅक्टर्स कसे काढायचे ते, त्याची आपल्याला एक त्यांनी मेथड दिली आहे, तर ती बघूयात आपण काय आहे. मायनर काढण्याची आणि कोफॅक्टर काढण्याची. कुठल्याही डिटर्मिनंटचा आपण मायनर आणि कोफॅक्टर काढू शकतो. तर पहिल्यांदा बघा, मायनर काढायचा असेल तर जनरली मायनर कसा दाखवतात, MIJ. ह्याच्यामध्ये नोटेशन्स घेताना अशीच घेतली आहेत की तो जो काही वर्ड असेल त्याचं फर्स्ट इनिशियल लेटर घेतले आणि त्याच्या बेसला त्याचा रो नंबर आणि कॉलम नंबर असं घेतले. मग आता आपल्याला सपोज हा जो एलिमेंट आहे पहिला A, ह्याचा आपल्याला जर का मायनर काढायचा असेल तर तो कसा काढणार. आता हे एलिमेंट्स पण आपण असे ABCD न लिहिता रो आणि कॉलमच्या फॉर्ममध्ये लिहूयात. तर हा कुठे आहे, फर्स्ट रो आणि फर्स्ट कॉलम, म्हणून हा काय येणार आहे A11. इथं असणार आहे तो कसा येणार आहे, A फर्स्ट रो आणि सेकंड कॉलम म्हणजे A12. त्यानंतर इथं असणार आहे तो कसा असणार आहे, फर्स्ट कॉलम सेकंड रो फर्स्ट कॉलम, म्हणजे हा कसा लिहिणार A21 सेकंड रो फर्स्ट कॉलम. नेहमी लक्षात घ्या, आधी रो नंबर लिहायचा मग कॉलम नंबर, म्हणून हा काय येणार A21. आणि इथं असणार आहे तो सेकंड रो सेकंड कॉलम, म्हणून हा कसा असणार आहे A22. असे आपण एलिमेंट्स लिहिले, A11 A12 A21 आणि A22 असे एलिमेंट्स आहेत. आणि आपण त्याचा आता मायनर कसा काढायचा ते बघतोय. तर सपोज तुम्हाला A11चा मायनर काढायचा आहे तर तो कसा लिहिणार, मायनर ऑफ A11. मायनर ऑफ A11 त्याचं नोटेशन काय, M11. म्हणजे ज्या एलिमेंटचा आपल्याला मायनर काढायचा आहे त्याचा रो नंबर आणि त्याचा कॉलम नंबर आपण इथं लिहायचं आहे. तर मायनर ऑफ A11 म्हणजेच त्याचं नोटेशन काय आहे, M11. तर कसं काढणार, तो ज्या रोमध्ये आहे, तो एलिमेंट ज्या रोमध्ये आहे आणि ज्या कॉलममध्ये आहे ते आपण इलिमिनेट करणार आहे, ओमिट करणार आहे आणि मग काढणार आहे. मग आता A11 कुठल्या रोमध्ये आहे, फर्स्ट रो, आणि कुठल्या कॉलममध्ये आहे, फर्स्ट कॉलम, हे घालवले, उरला कोण, A22. म्हणजेच A11चा मायनर काय झाला, A22.
कळलं? किती सोपं आहे बघा, काहीच अवघड नाही आहे. फक्त तो इलेमेंट ज्या रोमध्ये आणि ज्या कॉलममध्ये आहे ते रोज आणि कॉलम काढायचे आणि उरलेला इलेमेंट म्हणजे 2x2च्या मॅट्रिक्सचं सांगते, सॉरी ऑर्डर 2च्या डिटर्मिनंटचं सांगते मी आत्ता. त्यामुळे इथं डायरेक्ट आपल्याला सिंगल इलेमेंट मिळतो जो काही मायनर आहे तो 82. त्यानंतर आता आपल्याला कशाचं काढायचं आहे, मायनर ऑफ A12. A12चा मायनर कसा लिहिणार आपण, M12 बरोबर, नोटेशन त्याचं M12 म्हणजे A12 हा इलेमेंट आहे, फर्स्ट रोमध्ये आहे म्हणून ही रो घालवली, सेकंड कॉलममध्ये आहे हा कॉलम घालवला, उरला कोण A21. म्हणजेच मायनर ऑफ A12 इज व्हॉट, A21. कळलं? त्यानंतर आता सपोज आपल्याला मायनर काढायचा आहे A21चा. A21चा मायनर कसा दाखवणार आपण, M21. A21चा मायनर काढताना आता हा इलेमेंट सेकंड रो आणि फर्स्ट कॉलममध्ये, सो हा इलिमिनेट केला, उरलं कोण A12. म्हणजे A21चा मायनर काय आला, A12. ठीक आहे. आणि आता आपल्याला मायनर कशाचं काढायचं आहे, फक्त उरलाय कोण, मायनर ऑफ A22. कसा लिहिणार तो, M22. तो इलेमेंट ज्या रोमध्ये आहे आणि ज्या कॉलममध्ये आहे ते इलिमिनेट करायचे, उरलेला इलेमेंट म्हणजे त्याचं काय असणार, मायनर. काय येणार, A11. ठीक आहे, लक्षात येते का बघा. मायनर्स कसे काढायचे तर काही वेगळं करायचं नाही आहे, तर ते इलेमेंट ज्या रोमध्ये आहेत आणि ज्या कॉलममध्ये आहेत ती रो आणि कॉलम इलिमिनेट करायची, डिलीट करायची, ओमिट करायची म्हणजे काढून टाकायची तिथून, आणि उरलेला जो काही इलेमेंट असेल ऑर्डर 2च्या डिटर्मिनंटमध्ये तो त्याचा मायनर येणार आहे. आता नेक्स्ट पॉईंट काय आहे, कोफॅक्टर. आता कोफॅक्टर कसा काढायचा, हे झालं मायनरशी रिलेटेड. कोफॅक्टर कसा दाखवणार आपण, CIJ. कोफॅक्टरचं नोटेशन काय, CIJ. पहिला इनिशियल वर्ड कुठला, C, म्हणून CIJ. ठीक आहे. सेम ह्यातला जो आय आहे तो त्या इलेमेंटचा, ज्या इलेमेंटचा कोफॅक्टर काढायचा आहे त्या इलेमेंटचा रो नंबर, आणि जे आहे तो काय त्या इलेमेंटचा कॉलम नंबर आहे. ठीक आहे. मग कोफॅक्टर काढण्याचा फॉर्म्युला आहे आपल्याकडे, काय बघा, -1 रेस टू I+J इंटू MIJ. फॉर्म्युला काय नीट बघा, CIJ म्हणजेच आपल्याला कोफॅक्टर काढायचा असेल तर त्याचा फॉर्म्युला काय आहे, -1 रेस टू I+J इंटू MIJ. आता -1 रेस टू I+J, I+J काय आहेत, तो इलेमेंट ज्या रोमध्ये आहे तो नंबर म्हणजे I, ज्या कॉलममध्ये आहे तो नंबर म्हणजे J, त्यांची ॲडिशन -1च्या डोक्यावर घ्यायची. ठीक आहे. आणि इंटू MIJ, MIJ म्हणजे काय, मायनर ऑफ दॅट इलेमेंट. म्हणजे तुम्हाला जर कोफॅक्टर काढायचा असेल तर तुम्हाला आधी त्याचा मायनर काढून घेतला पाहिजे, आणि मग तो मायनर, त्या मायनरला -1 रेस टू I+J नी मल्टिप्लाय केलं की तुम्हाला कोफॅक्टर निघणार आहे त्या इलेमेंटचा. मग सपोज आता आपल्याला C11 काढायचं. ठीक आहे. हा जो A11 आहे याचा कोफॅक्टर काढायचा आहे तो आपण दाखवणार कसा, C11 इक्वल टू, फॉर्म्युल्यात व्हॅल्यू पुट करूया, -1 रेस टू I+J. I म्हणजे काय, रो नंबर किती आहे 1, प्लस कॉलम नंबर किती आहे 1, -1 रेस टू 1 + 1 इंटू M11 असं येणार आहे इथं, बरोबर, इंटू M11, कारण तो इलेमेंट कुठल्या रोमध्ये आहे, फर्स्ट रोमध्ये आहे आणि फर्स्ट कॉलममध्ये, म्हणून इंटू M11. आता M11ची व्हॅल्यू काय आली आपल्याकडं, A22, बरोबर. मग ती फक्त इथं पुट करायची, म्हणजे C11 काय येणार, -1 रेस टू 1 + 1, -1चा घात कितवा, दुसरा, इंटू M11 काय आहे, A22. ठीक आहे. M11ची व्हॅल्यू ऑलरेडी आपण काढलेली आहे. आता बघा, -1ची पॉवर इव्हन असेल कुठली पण, 2, 4, 6, 8, तर त्याची व्हॅल्यू नेहमी काय येते, पॉझिटिव्ह, +1 येतं, कारण -1चा स्क्वेअर काय येतो, +1 येतो. पण -1ची पॉवर ऑड असेल
म्हणजे -1 असेल, 3 असेल, 5 असेल, तर त्याची व्हॅल्यू काय येणार? -1 येणार. नेहमी ही गोष्ट लक्षात ठेवा, -1ची ऑड पॉवर असेल तर -1 असंच आन्सर येणार, आणि -1ची इव्हन पॉवर असेल, इव्हन म्हणजे 2, 4, 6, 8 अशी असेल, तर त्याची व्हॅल्यू काय येणार? +1 येणार. ठीक आहे. -1च्या डोक्यावर कुठली पण ऑड पॉवर असेल तर त्याची व्हॅल्यू -1 येते, आणि -1च्या डोक्यावर इव्हन पॉवर असेल तर त्याची व्हॅल्यू नेहमी +1 येते. आता इथं बघा, -1च्या डोक्यावर कुठली पॉवर आहे? इव्हन पॉवर आहे, म्हणजे ह्याची व्हॅल्यू काय येणार? +1. देअरफॉर C11 काय येणार? 1 × A22 एनिथिंग. 1 × एनिथिंग तोच नंबर येतो, बरोबर. एकचं मल्टिप्लिकेशन कुठल्या पण नंबरसोबत केलं तर तोच येतो. म्हणजेच C11 म्हणजेच कोफॅक्टर ऑफ A11 काय येणार? A22. येते लक्षात कसं काढायचं आहे ते, कोफॅक्टर कसे काढायचे आहेत. हा झाला फक्त A11चा. आता आपल्याला सपोज A12चा कोफॅक्टर काढायचा असेल. A12चा कोफॅक्टर कसा लिहिणार आपण? C12 बरोबर. फॉर्म्युला -1⁻I+J. तर फॉर्म्युला मी ऑलरेडी लिहिलेला आहे. प्रत्येक वेळी तुम्ही लिहायचं आहे फॉर्म्युला, हा एक्झाम्पलमध्ये प्रत्येक ठिकाणी, पण मी लिहिला आहे. सो मी डायरेक्ट व्हॅल्यू पुट करते. -1⁻I+J म्हणजेच काय येणार? 1 + 2 × M12 बरोबर. आता M12ची व्हॅल्यू काय बघा, इथं आपण काढली आहे. M12ची व्हॅल्यू काय? A21 बरोबर. मग M12च्या ठिकाणी काय पुट करणार? फक्त आपण A21 पुट करणार, बरोबर. मग C12 काय येणार? C12 = -1⁻2 + 1 किती येणार? 3 येणार, बरोबर. -1चा क्यूब × M12ची व्हॅल्यू किती आली? A21. आता बघा इथं फायनल आन्सर काय येणार? C12 म्हणजे कोफॅक्टर ऑफ A12 म्हणजे C12 ने दाखवतो आपण. तर -1⁻3 आहे. 3 म्हणजे कसं आहे? ऑड का इव्हन? ऑड, बरोबर. -1ची ऑड पॉवर म्हणजे काय येतं? -1च येतं. म्हणजे इथं आन्सर काय येणार? -1 × A21. तर -1नी जर A21ला मल्टिप्लाय केलं तर -A21 असं आन्सर येणार आहे. लक्षात येते का बघा मायनर्स आणि कोफॅक्टर्स कसे काढायचे आहेत ते. हा आपण A11चा आणि A12चा काढलेला आहे. सिमिलरली A21 आणि A22चा पण काढायचा आहे. आणि 2×2च्या मॅट्रिक्समध्ये जसं करतोय सेम तसंच 3×3 मॅट्रिक्स नाही सॉरी डिटर्मिनंट ऑर्डर 2च्या डिटर्मिनंट आपण मध्ये जे करतोय तेच म्हणजे फॉर्म्युले तेच आहेत. फक्त आता बघा ऑर्डर 3च्या डिटर्मिनंटमध्ये काय करायचं आहे ते मायनर आणि कोफॅक्टर काढताना. तर फॉर्म्युला मी ठेवते, बाकीचं सगळं रब करते आणि तुम्हाला ऑर्डर 3च्या डिटर्मिनंटचं सांगते. म्हणजे एकदा तुम्हाला ही थेअरी समजली की मग तुम्ही कुठलेही प्रॉब्लेम्स दिले तरी इझिली सॉल्व करू शकता. आता आपल्याला हा जो A11 आहे ह्याचा मायनर काढायचा आहे आधी. ठीक आहे, आधी मायनर कसा काढायचा बघूया. मग कोफॅक्टर काय सेमच, हा फॉर्म्युलाच वापरायचा आहे आणि त्याच्यामध्ये फक्त व्हॅल्यूज पुट करायच्या आहेत. तर A11चा मायनर कसा लिहिणार आपण? M11 बरोबर. MIJ असं जनरल नोटेशन आहे मायनरचं, पण ह्याचा रो नंबर आणि कॉलम नंबर किती आहे? 1 आणि 1 ह्या एलिमेंटचा, म्हणून हा कसा लिहिला? M11. आता M11 कसा काढणार? तर A11 जो एलिमेंट आहे तो ज्या रोमध्ये आणि ज्या कॉलममध्ये तो इलिमिनेट केला आणि हे उरलेले आहेत ह्यांचा डिटर्मिनंट घ्यायचा. ठीक आहे, आता ह्यांचा डिटर्मिनंट काय येणार? तर A22 A23 आणि A32 A33 बरोबर ह्यांचा डिटर्मिनंट. M11 काढण्यासाठी काय करतोय? हा जो A11 आहे याचा मायनर काढण्यासाठी तो ज्या रो आणि ज्या कॉलममध्ये आहे तो इलिमिनेट केला, काढून टाकला उरलेल्यांचा डिटर्मिनंट. आता ह्यांचा डिटर्मिनंट काय येणार? ह्यांचं
क्रॉस मल्टिप्लिकेशन येणार, बरोबर. ह्याचं आणि ह्याचं क्रॉस मल्टिप्लिकेशन आणि त्यांचा डिफरन्स, बरोबर. तो काय झाला, ह्याचा मायनर झाला. आणि कोफॅक्टर काय येणार, तर ह्याच फॉर्म्युलामध्ये -1 रो नंबर, कॉलम नंबर आणि मायनरची व्हॅल्यू पुट केली की कोफॅक्टर निघणार आहे. आता मी जर तुम्हाला हे जनरल फॉर्ममध्ये, ह्या अशा नोटेशनच्या फॉर्ममध्ये सांगायला गेले तर फार कन्फ्युजन होईल तुमचं. त्यापेक्षा आपण हा ऑर्डर 3चा जो डिटर्मिनंट आहे तो इन डिटेल आपण, म्हणजे ते एक्झाम्पल सोडवताना मी देणारच आहे सॉल्व्ह करून, तर ते आपण एक्झाम्पल्समध्ये बघूयात. किंवा इथं पण मी तुम्हाला सांगू शकते, मला काहीच प्रॉब्लेम नाही आहे, फक्त तुम्हाला कळणार नाही इतकंच. पण तरी मी एकदा सांगते, फक्त A11चं सांगते, मायनर आणि कोफॅक्टर कसा काढायचा. सिमिलर आपण बाकीच्यांचा पण काढायचा. तर आता ह्याचा कसा काढणार बघा. मायनर M11 काय येणार, A22 ह्यांचं क्रॉस मल्टिप्लिकेशन, A22 इंटू A33 मायनस A23 इंटू A32 ह्यांचं क्रॉस मल्टिप्लिकेशन आणि त्यांचा डिफरन्स. यांची जी काय व्हॅल्यू येईल तो काय येणार, M11. आता इथं काय आपण फायनल व्हॅल्यू काढू शकत नाही, हे असंच ठेवणार. आता सपोज ह्याचा कोफॅक्टर काढायचे. कोफॅक्टर कसा लिहिणार, C11, बरोबर. A11चा काढतो म्हणून C11. फॉर्म्युला काय आपला, -1 रेस टू I प्लस जे. I प्लस जेच्या तिथं काय येणार, 1 + 1 रो नंबर आणि कॉलम नंबर इंटू MIJ. MIJ म्हणजे काय येणार, M11 जो काही रो नंबर असेल त्या इलेमेंटचा आणि कॉलम नंबर. ज्या इलेमेंटचा मायनर आणि कोफॅक्टर काढायचे आहेत त्याचेच रो नंबर आणि कॉलम नंबर इथं घ्यायचे, दुसरे कुठले घ्यायचे नाहीत. आता हे कसं येणार बघा, C11 इज -1 रेस टू 1 + 1 किती येणार, 2 येणार, बरोबर. आणि इंटू M11. M11 म्हणजे ही सगळी व्हॅल्यू. आता मी इथं लिहिते, काय येणार, A22 A33 मायनस A32 A23 A32 इंटू A32 असे येणार, बरोबर. मग आता -1 रेस टू 2 आहे, म्हणजे -1ची इव्हन पॉवर आहे. आता -1ची इव्हन पॉवर असेल तर काय येतं, नेहमी +1 येतं, त्यामुळे हे पॉझिटिव्हच राहणार आहे. ही जी काही व्हॅल्यू येईल ती ॲज इट इज राहणार आहे. म्हणजे C11चा म्हणजे C11 काय आला किंवा A11चा कोफॅक्टर काय येणार, A22 इंटू A33 मायनस A23 इंटू A32 येतं आहे लक्षात. आता हे नोटेशनच्या फॉर्ममध्ये असं तुम्हाला अवघड वाटेल, पण काही अवघड नाही, फार सोपं आहे हे. मी फक्त एकाच इलेमेंटचा काढून दाखवला आहे, सिमिलर सगळ्यांचा काढायचा आहे. एक्सरसाइजमध्ये अजून आपण इन डिटेल ह्याचे एक्झाम्पल्स बघू. नेक्स्ट पॉईंट काय बघा, एक्सपान्शन ऑफ डिटर्मिनंट बाय यूजिंग मायनर अँड कोफॅक्टर्स ऑफ एनी रो ऑर कॉलम. म्हणजे आता आपल्याकडं आत्तापर्यंत आपण कसं करत होतो की 3/3चा एखादा डिटर्मिनंट असेल, सपोज डेल्टा, 3/3 म्हणजे ऑर्डर 3चा डिटर्मिनंट. मग त्याच्यामधले एलिमेंट्स आपण कसे लिहिणार, जनरल. इथला A11 फर्स्ट रो फर्स्ट कॉलम, इथला फर्स्ट रो सेकंड कॉलम A12 फर्स्ट रो थर्ड कॉलम A13, इथला सेकंड रो फर्स्ट कॉलम A21, इथला A22, इथला A23, त्यानंतर इथला A31 थर्ड रो फर्स्ट कॉलम, इथला A32 थर्ड रो सेकंड कॉलम आणि इथला A33 थर्ड रो थर्ड कॉलम. अशा प्रकारे आपण इलेमेंट्स लिहितो जनरल, बरोबर. आणि ह्याचं एक्सपान्शन करताना काय करायचं, आपण हा इलेमेंट घ्यायचा, बरोबर. मग हा इलेमेंट असणारा रो कॉलम काढायचा, मग उरलेल्यांचा डिटर्मिनंट घेऊन त्याला मल्टिप्लाय करायचं, मायनस मधला इलेमेंट घ्यायचा A12, परत हा इलेमेंट ज्या रोमध्ये ज्या कॉलममध्ये ते काढायचं, उरलेले घ्यायचे, त्याचा डिटर्मिनंट घ्यायचा, त्यानंतर प्लस हा घ्यायचा A13 आणि ही रो आणि हा कॉलम काढायचा, उरलेल्यांचा डिटर्मिनंट घ्यायचा आणि त्यांची ॲडिशन सबस्ट्रॅक्शन घेऊन ह्याची काहीतरी फायनल व्हॅल्यू काढायची. ही पण एक मेथड आहे डिटर्मिनंट एक्सपांड करण्याची. आणि अजून एक मेथड कुठली आहे तर कोफॅक्टर्स वापरून सुद्धा आपण
ह्यांचे एक्सपान्शन्स घेऊ शकतो. सपोज तुम्हाला असा प्रश्न असेल की एक्सपांड डिटर्मिनंट बाय फर्स्ट रो. एक्सपांड डिटर्मिनंट बाय फर्स्ट रो. फर्स्ट रोनी डिटर्मिनंट एक्सपांड करा. मग आता फर्स्ट रो म्हणजे कुठली? ही A11, A12 आणि A13 हे एलिमेंट्स असणारी फर्स्ट रो. आता ह्याच्याने आपल्याला डिटर्मिनंट एक्सपांड करायचे, तर त्यावेळी कुठली मेथड वापरणार? तर ही आपली जनरल मेथड वापरायची नाही. काय करायचं? पहिल्यांदा A11 घ्यायचा, त्याचा कोफॅक्टरने त्याला मल्टिप्लाय करायचं, म्हणजेच काय येणार? इंटू C11 प्लस दुसरा एलिमेंट घ्यायचा A12, त्याच्या कोफॅक्टरने त्याला मल्टिप्लाय करायचं C12 प्लस थर्ड एलिमेंट घ्यायचा A13, त्याच्या कोफॅक्टरने त्याला मल्टिप्लाय करायचं C13. ह्या डिटर्मिनंटची आपण एक्सपांड करून जी व्हॅल्यू काढायचो प्लस मायनस प्लस करून त्या मेथडनी, ती व्हॅल्यू आणि ही व्हॅल्यू सेमच येते, डिफरंट येत नाही. एक्झाम्पल्समध्ये तर डिटेलमध्ये आपण बघणारच आहे, पण हे मी थेरॉटिकल पार्टमध्ये तुम्हाला सांगते. बाय फर्स्ट रो एक्सपांडेड डिटर्मिनंट बाय फर्स्ट रो सांगितलं असेल तर असं घ्यायचं. फर्स्ट रोमधले इलेमेंट्स घ्यायचे, त्या इलेमेंट्सना त्याच्या कोफॅक्टरनी मल्टिप्लाय करायचं आणि त्यांची सगळ्यांची ॲडिशन घ्यायची. आता हे झालं रोनी. कॉलमनी सुद्धा तुम्ही सेम करू शकता. सपोज तुम्हाला असा प्रश्न दिला की एक्सपांड, प्रश्न सेमच, एक्सपांड डिटर्मिनंट बाय सेकंड कॉलम असं म्हणलं. एक्सपांड डिटर्मिनंट बाय सेकंड कॉलम. आता सेकंड कॉलम म्हणजे कुठला? हा मधला, बरोबर. सेकंड कॉलममध्ये कोण कोण आहे? A12, A22 आणि A32. तर आता कसं एक्सपांड करणार, म्हणजे कसं येणार फॉर्म्युला? पहिल्यांदा A12 घेणार, त्याचा कोफॅक्टर काय घेणार? C12 प्लस A22 घेणार, बरोबर. त्याचा कोफॅक्टर काय घेणार? C22 प्लस A32 घेणार, त्याचा कोफॅक्टर काय घेणार? C32, बरोबर. अशा प्रकारे तुम्ही व्हॅल्यू फाइंड करू शकता आणि ती व्हॅल्यूसुद्धा जी रोनी केली आहे, जी कॉलमनी करताय, ती सेमच येणार आहे. आणि आपल्या नेहमीच्या मेथडनी केली प्लस मायनस प्लसनी, तरीसुद्धा हे तिन्ही व्हॅल्यू सेमच येणार आहे. म्हणजे तुम्ही कुठल्याही मेथडनी डिटर्मिनंटचं एक्सपान्शन करू शकता. पण पहिली जी मेथड आहे ती सगळ्यात सोपी आणि आहे या एलिमेंट्सवरून काढता येणारी मेथड. आता तुम्हाला ह्या मेथडनी करायचं असेल किंवा प्रश्नात त्यांनी सांगितलं ह्याच मेथडनी करा की एक्सपांड बाय फर्स्ट रो किंवा एक्सपांड बाय सेकंड कॉलम, तर त्यावेळी काय करायचं आहे तुम्हाला? पहिल्यांदा तुम्हाला त्या रोचे किंवा त्या कॉलमचे सगळ्या त्या एलिमेंट्सचे मायनर्स आणि कोफॅक्टर्स काढून घ्यायला लागतील. आधी मायनर काढायला लागतील, कारण त्याशिवाय आपल्याला कोफॅक्टर काढता येत नाही, बरोबर. यूज करायचे आहेत आपल्याला इथं कोफॅक्टरच, बरोबर. ह्या फॉर्म्युल्यात कोफॅक्टरच यूज करायचे आहेत, पण आधी मायनर काढावे लागतील, मग कोफॅक्टर काढावे लागतील आणि मग त्यांच्या करस्पॉन्डिंग इलेमेंटसोबत त्या कोफॅक्टरची मल्टिप्लिकेशन घेऊन त्यांची ॲडिशन केली की तुम्हाला ही व्हॅल्यू मिळेल. हे जस्ट मी थेरॉटिकल पार्ट त्यांनी बुकमध्ये दिला आहे म्हणून सांगते. डिटेलमध्ये आपण एक्झाम्पल्समध्ये अजून तुम्हाला व्यवस्थित ह्या सगळ्या गोष्टी क्लिअर होणार आहेत. त्यामुळं अवघड आहे किंवा समजत नाही असा काही ग्रह करून घेऊ नका. खूप सोपा चॅप्टर आहे हा. तर आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये एक्सरसाइजमधले एक्झाम्पल्स घेऊ, त्याच्यावरून तुम्हाला ह्या गोष्टी अजून व्यवस्थित कळतील. ठीक आहे, थांबूयात आपण. गुड बाय.